नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात ही स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. बघता बघता मार्गशीर्ष महिना संपत आलेला आहे. 18 डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आलेला आहे. मार्गशीर्ष महिन्यामध्ये पृथ्वी तलावरती माता लक्ष्मी अवतरत असते अशी धार्मिक श्रद्धा आहे. त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यातील येणाऱ्या प्रत्येक गुरुवार हा विशेष महत्त्वाचा मानला गेला आहे. मार्गशीर्ष महिना हा धार्मिकदृष्ट्या अत्यंत पवित्र मानला गेला आहे, कारण या महिन्यामध्ये धार्मिकदृष्ट्या हा महिना अत्यंत पवित्र मानला गेला आहे. धन आणि ऐश्वर्य प्राप्तीसाठी हा महिना माता लक्ष्मीला समर्पित करण्यात आलेला आहे. त्यामुळे येणारा प्रत्येक गुरुवार हा अत्यंत पवित्र मानला गेला आहे. या महिन्यामध्ये एकूण 4 गुरुवार आलेले आहेत आणि चौथा गुरुवार हा 18 डिसेंबरला आलेला आहे. म्हणजेच चौथ्या गुरुवारी आपल्याला या व्रताचे उद्यापन करायचे आहे. मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारला विशेष महत्त्व आहे. मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही जी काही सेवा कराल, जे काही प्रभावी उपाय कराल, त्याचे तुम्हाला नक्की फळ मिळत असते. कारण हा महिना माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आणि आपल्या इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी अत्यंत पवित्र मानला गेला आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा एक प्रभावी उपाय सांगणार आहे. हा उपाय आपल्याला शेवटच्या गुरुवारी करायचा आहे. जर हा उपाय तुम्ही पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने केला तर 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा कायम राहील आणि घरामध्ये सुख समृद्धी आणि ऐश्वर नक्की येईल. उद्या मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आणि या गुरुवारच्या दिवशी आपल्याला लवंगाचा एक प्रभावी उपाय करायचा आहे. तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल, परंतु 11 लवंगांचा हा प्रभावी उपाय आपल्याला या दिवशी करायचा आहे. तर हा लवंगाचा उपाय आपल्याला कधी करायचा, कोणत्या वेळेमध्ये करायचा, कसा करायचा याविषयी संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर हा उपाय आपल्याला शेवटच्या गुरुवारी करायचा आहे, म्हणजेच आपल्याला हा उपाय उद्या करायचा आहे. तर हा उपाय तुम्ही सकाळी, संध्याकाळी जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता. अत्यंत सात्विक आणि प्रभावी असा हा उपाय आहे. हा उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य राहील आणि घरामध्ये माता लक्ष्मीची कृपा राहील. लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुमच्या घरामध्ये कायम राहील. बघा, तुम्ही 4 गुरुवारचे महालक्ष्मीचे व्रत केले नाही तरीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. लक्ष्मी माता ही प्रत्येकाच्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात असते आणि आपण जर माता लक्ष्मीची सेवा ही पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने केली तर माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होत असते. त्यामुळे माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती राहण्यासाठी आणि आपल्याला शीघ्र फळ मिळावं यासाठी माता लक्ष्मीचे हे प्रभावी उपाय आणि सेवा आपल्याला या महिन्यामध्ये करायची आहे. घरामध्ये सुख समृद्धी नसेल, आलेला पैसा टिकत नसेल, त्याचप्रमाणे आपल्या कष्टाला यश मिळत नसेल तर आपल्याला गुरुवारच्या दिवशी हा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. माता लक्ष्मीची आपल्याला या दिवशी सेवा करायची आहे आणि काही प्रभावी उपायसुद्धा आपल्याला या दिवशी करायचे आहेत. तुमचं व्रत असो किंवा नसो, परंतु प्रत्येकाने आवर्जून ही प्रभावी सेवा या दिवशी करायची आहे. त्यामुळे येणाऱ्या गुरुवारी म्हणजे शेवटच्या गुरुवारी आपल्याला हा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्या घरामध्ये जी काही पैशाची कमतरता असेल, कष्टाला यश मिळत नसेल तर त्या सर्व समस्या या उपायाने दूर नक्की होतील. लवंग ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि या लवंगाचा उपाय केल्याने माता लक्ष्मी लवकरात लवकर प्रसन्न होईल आणि आपल्या इच्छा मनोकामना नक्की पूर्ण करील. तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आणि नंतर स्वच्छ अंघोळ करून घ्यायची आहे. अंघोळ करताना आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे. म्हणजेच हळद घालून आपल्याला अंघोळ करायची आहे. हळद घालून अंघोळ केल्याने आपले शरीर, मन आणि आत्मा शुद्ध आणि पवित्र होईल. त्याचबरोबर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा मजबूत होईल. त्यानंतर आपल्याला देवघरातील विधिवत पूजा करून घ्यायची आहे. तुम्ही ही पूजा सकाळी मांडत असाल तर सकाळीच मांडा किंवा तुम्ही संध्याकाळी पूजा करत असाल तर तुम्ही संध्याकाळी पूजा केली तरीसुद्धा चालेल.
तुम्ही सकाळी पूजा करणार असाल तर हा उपाय आपल्याला पूजा मांडणी झाल्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे, किंवा तुम्ही संध्याकाळी पूजा मांडणी करणार असाल तर आपल्याला हा उपाय संध्याकाळी केला तरीसुद्धा चालेल. किंवा तुम्ही गुरुवारचे व्रत केले नसेल तर तुम्ही आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा जो फोटो आहे त्या फोटोसमोर बसून आपल्याला हा लवंगांचा उपाय करायचा आहे. तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला फुलांच्या 11 लवंगा लागणार आहेत. तर या लवंगा आपल्याला अखंड घ्यायच्या आहेत. कुठेही तुटलेल्या, मोडलेल्या अशा लवंगा आपल्याला घ्यायच्या नाहीत. अखंड लवंगा आपल्याला या उपायासाठी घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला ₹1 नाणे घ्यायचे आहेत. ₹1 नाणे नसेल तर तुम्ही ₹2 घेऊ शकता, ₹5 घेऊ शकता. असे आपल्याला 11 नाणे घ्यायचे आहेत. शक्यतो तुम्ही ₹1 11 नाणे घ्यावेत. त्यानंतर आपल्याला देवघरासमोर बसून ही सेवा करायची आहे. यासाठी आपल्याला सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करायचा आहे. बघा, आपण कोणतीही सेवा करत असतो ती सेवा देवापर्यंत पोहोचवण्याचे काम हे अग्निदेवता करत असते. त्यामुळे सर्वप्रथम आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे. अग्नीच्या साक्षीने आपल्याला हा प्रभावी उपाय करायचा आहे. बघा, देवघरासमोर बसताना आपल्याला आसन घेऊनच बसायचं आहे. त्यानंतर आपल्याला धूप, दीप, अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर आसन घेऊनच आपल्याला हा उपाय करायचा आहे. या उपायासाठी आपल्याला आपल्या हातामध्ये 1 लवंग आणि ₹1 नाणे घ्यायचे आहे. त्यानंतर मी तुम्हाला असा एक मंत्र सांगणार आहे. तर तो मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. तर तो मंत्र असा आहे की ओम श्रीम नमः हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे आणि आपल्या हातामधील 1 लवंग आणि ₹1 नाणे हे माता लक्ष्मीच्या फोटोला अर्पण करायचं आहे. त्यानंतर प्लेटमधील ₹1 नाणे आणि लवंग आपल्या हातामध्ये घ्यायचे आहे आणि त्यानंतर ओम श्रीम नमः हा मंत्र जप करत आपल्याला ते ₹1 नाणे आणि लवंग माता लक्ष्मीला अर्पण करायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला 11 वेळा ₹11 नाणी आणि 11 लवंगा माता लक्ष्मीला हा मंत्र जप करत अर्पण करायच्या आहेत. म्हणजेच आपल्याला 11 नाणी आणि 11 लवंगा माता लक्ष्मीला अर्पण करायच्या आहेत आणि हे अर्पण करत असताना आपल्याला ओम श्रीम नमः हा मंत्र जप करायचा आहे. बघा, ज्याप्रमाणे माता लक्ष्मीला लवंग अत्यंत प्रिय आहे त्याप्रमाणे नाणे देखील अत्यंत प्रिय आहे. बघा, कोणत्याही फोटोमध्ये लक्ष्मीच्या हातातून नाणे पडत असताना दिसत आहे. त्यामुळे माता लक्ष्मीला नाणे हे अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे गुरुवारच्या दिवशी हा उपाय केला तर तो अत्यंत प्रभावी ठरू शकतो. बघा, हा उपाय करून झाल्यानंतर आपल्याला तिथेच बसून महालक्ष्मी अष्टक हे 3 वेळा पठण करायचं आहे. त्यानंतर श्रीसूक्त 1 वेळा पठण करायचं आहे. ही सेवा करून झाल्यानंतर आपल्याला दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे. आपल्या घरामध्ये ज्या काही आर्थिक समस्या असतील, घरामध्ये सुख समृद्धी नसेल, त्याचप्रमाणे आपल्या ज्या काही इच्छा मनोकामना आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी माता लक्ष्मीला मनोभावे प्रार्थना करायची आहे. आपल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हाव्यात अशी आपल्याला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे. त्यानंतर आपण या अर्पण केलेल्या लवंगा दिवसभर रात्रभर तशाच ठेवायच्या आहेत आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला मार्गशीर्ष अमावास्या आहे आणि मार्गशीर्ष अमावास्या ही माता लक्ष्मीला समर्पित आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. स्वच्छ अंघोळ वगैरे झाल्यानंतर आपल्याला उत्तर पूजा करून घ्यायची आहे. आपण जी काही माता लक्ष्मीला ₹11 आणि 11 लवंगा अर्पण केलेल्या आहेत त्या आपल्याला उचलून घ्यायच्या आहेत. आपण ज्या 11 लवंगा घेतलेल्या आहेत त्या 11 लवंगा आपल्या घरातील सदस्यांना प्रसाद म्हणून खायला द्यायच्या आहेत आणि ₹11 नाणी ही आपल्याला एका लाल कपड्यामध्ये बांधून घ्यायची आहेत आणि आपल्या तिजोरीमध्ये त्याची पोटली बांधून तिजोरीमध्ये ठेवायची आहे. ज्या काही 11 लवंगा आहेत त्या आपल्याला एक एक करून सर्वांना वाटायच्या आहेत. त्यामुळे त्या इकडे तिकडे न टाकता रोज प्रसाद म्हणून सुद्धा तुम्ही संपवू शकता. तर अशा प्रकारे मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आणि आपल्या घरातील दारिद्र्य, दुःख, कष्ट, त्याचप्रमाणे घरामध्ये सुख समृद्धी यावी, पैसा यावा यासाठी अत्यंत प्रभावी असा हा उपाय आपल्याला या दिवशी करायचा आहे. हा उपाय केल्याने आपल्या घरामध्ये नक्कीच माता लक्ष्मीचे आगमन होईल आणि आपल्या घरातील ज्या काही समस्या असतील, काही अडचणी असतील तर त्या नक्कीच दूर होतील. बघा, अत्यंत साधा, सोपा असा हा उपाय आहे. हा उपाय नक्की करून पहा.